खर तर या वारीत सहभागी झाल्यानंतर वेगवेगळे पंथाचे लोक, वेगवेगळे घटक या वारीत सहभागी होत असतात. डॉक्टरांकडे अशीच एक कला आहे की त्या कलेचा उपयोग जो आहे तो या वारीत खरखर दिसून येतोय. वारीत जात असताना हा प्रवास कसा वाटतोय तुम्हाला? खूपच सुंदर. वारीत जाताना आपण आपली आरोग्याची पण काळजी घेतली जाते. आणि मी खूप लोकांना सांगतो, आमच्या पेशंट्स कोण येतात, चालाल तर चालाल, तुम्ही जेवढे चालाल तेवढं तुमचं शरीर चांगलं राहील, तरुण राहील. अशा प्रकारे वारी केली पाहिजे. भक्ती मार्ग आहे, ज्ञानही मिळतं. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे की आपण वारी करताना आपल्याला विविध कीर्तनकारांचे छान छान प्रमाण असलेले अभंग आपल्याला आत्मसात करता येतात. त्याची माहिती पण चांगल्यापैकी मिळते. आणि ज्या या संत महात्मांनी ही वारी केलेली आहे, त्याचे जे महत्व आहे, ते महत्व आपल्याला याच्यात मिळत असते. बरोबर. खर तर पहिलीच वारी आहे का तुमची? नाही, माझी तिसरी वारी आहे आता ही. दरवर्षी आम्ही 108 ॲम्ब्युलन्स ही त्र्यंबक ते पंढरपूर घेऊन जात असतो. बरोबर. खर तर वारी करत असताना आता ही तिसऱ्यांदा ते वारीत सहभागी झालेले, त्याचं कर्तव्य देखील ते पार पाडताय. मात्र त्यांच्यात एक गुण आहे की गेल्या 3 वारीपासून त्यांनी या वारीतनं काहीतरी बोध घेतलेला आहे आणि खूप छान असा त्यांचा आवाज आहे. त्यांना अभंग देखील या ठिकाणी येतो. आपण त्यांच्याकडनं अभंग जो आहे तो ऐकूया आता. डॉक्टर साहेब, खरं तर आम्हाला कळालं की तुम्ही वारी मार्गात अनेक ठिकाणी अभंग जो आहे तो देखील म्हणत असतात. जरा प्रेक्षकांनाही आपण तो अभंग ऐकूया. हो, जरूर जरूर जरूर. आता आता खूप संत आपल्याकडे होऊन गेलेत. ज्ञानोबा माऊली, निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव यांचे खूप छान छान अभंग आहेत. त्यापैकी मी एक अभंग तुमच्या समोर सादर करतो. कराओके लावून करायचं का? नाही, असं बोललात तरी चालेल. कराओकेने हा, फरक हा, पडतो. चालेल. मोबाईल डॉक्टर, खर तर जो अभंग आता आपण प्रेक्षकांना ऐकवणार आहात, काय नेमका त्याचा अर्थ आहे? हा आपल्या समोर मी जो अभंग सादर करतोय तो आहे ज्ञानदेव माऊलीचा आहे. हे 4 भावंड, निवृत्तीनाथ दादा, ज्ञानराज, सोपान आणि मुक्ताई, हे लहानपणी आळंदीला बसले असताना ज्ञानदेवांना असं वाटलं की दादा, आपण पण जरा पंढरपूरला जायचं का? निवृत्तीनाथ म्हणे, कशा करता? म्हणे, खूप लोक तिथे पायी पायी जात असतात. असं काय वैशिष्ट्य आहे म्हणे तिथे पंढरपूरला की त्या ठिकाणी लोक तिथे दर्शनाला जात आहे म्हणे. मला पण ती उत्सुकता लागली आहे आणि मला पाहायचंय म्हणे, ते काय नेमकं ते वैभव काय म्हणे, ते मला पाहायचंय. आपण जाऊया. ठीक आहे, लहान लहान होते ते. आणि मग ते हळूहळू पायी पायी आळंदीवरून ते पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेले, मग निवृत्तीनाथांनी पण दर्शन घेतलं, मुक्ताईने दर्शन घेतलं, सोपान काका त्यांनी दर्शन घेतलं. आणि ज्ञानेश्वर माऊली जेव्हा त्या बालमूर्ती समोर म्हणजे पांडुरंगासमोर उभे राहिले आणि त्याने दिव्य दृष्टीने ते मन असं ध्यान लावलं त्याने ते. आणि ध्यान लावून पांडुरंगाने, पांडुरंग म्हणजे काय, विष्णूचंच रूप ते, ते विष्णूचे रूप आहे, ते रूप त्यांना आत्मसात झालं. आणि प्रत्यक्षात तो पांडुरंग कसा आहे, कसा, हे इतकी लोक वारी त्या ठिकाणी वारकरी जातात, तर ते प्रत्यक्ष दर्शन ज्ञानराज माऊलीने त्यांच्या अभंगातून वर्णन केलेलं आहे. तो अभंग मी तुमच्यासमोर सादर करतोय. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ पाकती अगणित लावण्य तेज पुंजाळ, नवर्णवे ते तिची शोभा. कान डाव विठ्ठलू चरनाटकू, तेणे मज लावी यलावे तू. खोळ बुंती घेऊनी
खुणाची पालवी आळविल्याने दिसावो कानडाव विठ्ठलू करनाटकू मज लावी याला वेदू शब्द विण संवादू तुझे विण अनुवादू शब्द विण संवादू तुझे विण अनुवादू हे तब कैसे निगमे परिही परते बोलणे कुंटले पैखरी कैसे निसांगे वैखरी कैसे निसांगे कानडाव विठ्ठलू करनाटकू कानडाव विठ्ठलू करनाटकू तेणे मज लावे चलावे धू पाया पडू गेले तब पाऊल चिन दिसे पाया पडू गेले तब पाऊल चिन दिसे उभाची स्वयंभू असे समोर की पाठी मोरा न कळे समोर की पाठी मोरा हकची पडी यले कैसे कानडाव विठ्ठलू करनाटकू कानडाव विठ्ठलू करनाटकू तेणे मज लावे जला वेदू क्षेमाला की जीव उतावीळ माझा क्षेमाला की जीव उतावीळ माझा मण बोले सुर ताती क्षेम देव गेले तव नीच मी एकली क्षेम देव गेले तव मीच मी एकली असावला जीव रागो कानडाव विठ्ठलू करनाटकू कानडाव विठ्ठलू करनाटकू तेणे मज लावी जला वेदू बाप रखुमा देवीवरू हृदयीचा जाणून बाप रखुमा देवीवरू हृदयीचा जाणून अनुभव सौरुसु केला दृष्टीचा डोळा पाहू मी गेलिया तव भितरु पालटू झाला तव भितरु पालटू झाला कानडाव विठ्ठलू
कर नाटकू गान डाव विठ्ठलू कर नाटकू तेणे मज लावी याला वेदू. खर तर वारीत सहभागी झालेला हा व्यक्ती हा वारकरी असतो आणि त्याचबरोबर या वारीच्या यंत्रणा वारकऱ्यांसाठी सेवा देत असतात. त्यांच्यातही पांडुरंग बसलेला असतो. कॅमेरामन तुषार डेप्रेसो खुशाल पाटील, कारेगाव, अहिल्यानगर.